हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचं लाडका बानी आणि आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट जी आहे एका सशाची आणि एका छोट्याशा कासवाची. बघा तर, कासव हा खूप हळूहळू चालतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणून त्या जंगलामध्ये राहणारा तो ससा जो होता ना, तो कासवाला नेहमी चिडवायचा आणि त्याच्यावरती नेहमी हसायचा, कारण की तो खूप हळूहळू चालायचा आणि ससा मात्र टुणूक टुणूक आपलं उड्या मारत जोरदार पळत जातो. बघा तर एके दिवशी कासवाने त्या सशाला सांगितलं की आज की नाही आपण पळण्याची शर्यत लावूया. शर्यत म्हणजे रेस लावूया. तर ठीक आहे, कासव म्हणाला चालेल, आपण उद्या येऊ आणि ह्याच वेळेला या ठिकाणी आपण भेटूया. तर दुसऱ्या दिवशी दोघ जण आले आणि त्यांनी एक रेषा आखली आणि तिथे उभे राहिले आणि ज्या क्षणी त्यांची शर्यत सुरू झाली, ससा मात्र जोरात जोरात उड्या मारत मारत पुढे धावायला लागला आणि लवकरच तो कासवाच्या देखील खूप पुढे निघून गेला. आणि जेव्हा ससा जिंकण्याच्या जागेच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याने विचार केला की आता इतक्यातच काही मी शर्यत पूर्ण करायला नको. आता तर मी झाडाखाली बसतो जरा वेळ आणि जरा शांत पडून कासवाची वाट बघायला काही हरकत नाही. कासव जवळ येताना मला दिसलं की मात्र मी त्याच्या आधी धावत जाईल आणि त्याच्या समोर मी शर्यत जिंकेल, म्हणजे मला फार मजा येईल. असं म्हणून तो निवांत बसला आणि हे सगळं केल्यानंतर कासवाला मात्र भयंकर राग येईल आणि मग मात्र मला मज्जाच मज्जा येईल, असं त्या सशाने विचार केला. असा विचार करून ससा त्या झाडाखाली निवांत बसला होता. कासव अजूनही खूप मागे होते. धावून धावून दमल्यामुळे सशाला गाढ झोप लागली. तो अगदी घोरू लागला. अशा पद्धतीने अगदी तो निवांत झोपला होता. आणि जेव्हा ससा जागा झाला तेव्हा त्याने कासवाला जिंकण्याची रेषा पार करताना बघितले आणि मात्र सशाला अगदी लाजिरवाणे वाटले. ससा तर शर्यत हरला होता. बघा मुलांनो, आपण ह्या गोष्टीतून काय शिकतो? सावकाश पण निश्चयाने ध्येय गाठता येते. बाय बाय. हळूहळू पण निश्चितपणे ध्येय साध्य करता येतात.